सुरतमध्ये जर कीर्तन चालू असेल तर इथं सुरतमध्ये पंढरपुराच्या मालकाची हजेरी आहे. माझा विश्वास आहे पंढरपुरावरनं जर का पंढरपुराचा मालक इथं सुरतमध्ये कीर्तनाला हजेरी लावत असेल तर नक्कीच माझ्या कानादेशातले लोक इथं कानबाई माताचा कार्यक्रम करतात, तर नक्कीच माझी कानबाई माता आलेली आहे. आणि जर देवी आली असेल तर संजू बाबा अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. माय खेळत आली या मायला कुचाल किडू द्या. आई खेळत आली या मायला कुचाल किडू बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ देवी खेळत आली या देवीला कुचाल किडू द्या. माय खेळत आली या मायला कुचाल किडू द्या. हरी कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चढका सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना घ्याते पण तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली तापी कुशीमध्ये राहणारे आपण गुजरात मधले लोक, खास करून सुरत उदना मधले लोक, त्याच न पांबरानं चालू आहे मना बरेल आई पुरव द्या रे काका हो दांगडूशे चालू. विठ्ठल विठ्ठल तुम्ही कथा श्रवण करत होता, ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत होते ते म्हणजे विशाखा दिदी. दिदींची कथा 7 दिवस चालली. कालच्या दिवशी रिप्लाय भरपूर चांगले भेटले की दिदींनी 7 दिवस कथा चांगली केली. अर्थात मी पण शेवटचे 2-3 दिवस होतोच कंटिन्यू. पहिला दिवस आणि शेवटचे 3 दिवस होतोच मी. आनंद वाटला महाराज. खरं तर दिदीची कथा करणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. जसं म्हणतात ना, काही लोकांना पोरींचा कंटाळा, पर मुलगी सहज कोणाच्याही घरी जन्माला येत नाही. राजा असेल त्याच्याच घरात राजकन्या जन्माला येते. तसं मला स्वाभिमान आहे की माझ्या घरामध्ये माझ्या 2 कन्या माझ्या सुपुत्र्या आहेत आणि दोघंही परमार्थाला आहेत. विशाखा दिदीचंच कथेचं नियोजन करणं एवढं सोपं नाही, पण आमचे सोनू दादाश्री पाटील दादाश्रींनी ठरवलं काही का असेना आपल्याला विशाखा दिदीचं का भागवताचं आयोजन करायचं, नियोजन करायचं. नियोजन करत असताना एका हातानं टाळी वाजत नाही, म्हणून आपल्या सगळ्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. पाण्याचा ग्लास जरी उचलायचा असेल ना तरी 5 बोटांचा वापर करावा लागतो, तर पाण्याचा ग्लास उचलला जातो. खाली ग्लास जरी उचलायचा असेल, भरलेल्याचा विषय द्या सोडून, खाली ग्लास जरी उचलायचा असेल तरी सुद्धा 5 बोटांचा उपयोग करावा लागतो, तर ग्लास उचलला जातो. मग एवढं मोठं नियोजन करायचं म्हणल्यावर सपोर्ट तर असणं गरजेचं आहे. सोनू दादाश्रींचे सर्व मित्रपरिवार, मग त्यात राहुल दादासाहेब असतील, आमचे कोटीवाले दादासाहेब असतील, आमचे जितू भाऊ असतील, आणि अजून सांगतो आमचे कैलास दादा असतील, आणि जे अंतकरणापासून संसाराचाही त्याग करतात, स्वतःच्या कामांचा त्याग करतात, असे मनाचे श्रीमंत असणारे ज्यांना आम्ही सर्व मित्रपरिवार तुकोबाराय म्हणतो, ते म्हणजे आमचे किशोर दादासाहेब. 8 दिवस त्यागच असतो महाराज. घरना गाया कधी येत ना निघेवान. आणि तुम्हाला सांगतो, विश्वास आहे मला
किशोर दादासाहेब, जे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो ना, माणसाने बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा. संसार करू नये असं आपलं दुमत नाही या. हा, मी जर असं म्हणा ऐकायच्या हातीवर बांधले जाणं का, मग तू का बस 70 न्यायची मागच भाऊ. कमवू नका असं आपलं दुमत नाही या. कमवा, पण कमवत असताना भगवंताचा वेळ नका चोरू. तुमच्या वेळेतून भगवंताला वेळ द्या, पण भगवंतातल्या वेळेतून तुम्ही वेळ नका चोरू. नाही तर काही लोक देवाला वेळच देत नाही महाराज. एवढ्या धावपळीच्या युगामध्ये या पूर्ण ग्रुपने, आमच्या सोनू दादाश्रींच्या पूर्ण ग्रुपने 15 दिवसापासून संसाराचा त्याग करून हे एवढं मोठं नियोजन केलेलं आहे महाराज. आणि नियोजन बी काय हलकं नाही ना. नियोजन बी हलकं नाही ना. स्वतः या एरियावालाच सांगता, आजपर्यंत आम्ही असा कार्यक्रम नाही ऐकला होता आणि ते केला होता. मी रात्री पण बोलता बोलता बोलून गेलो, काहीतरी स्वार्थ असेल आणि मग माणूस नियोजन करत असेल, काही विशेष नाही. हा, सुनबाई सासूना पाय पडस मनमा भाव शेतकाने माहीत नाही, पण सासू शे जगलाजी पडना पडी ती कितली का डोकला आहे ना बुवा. हाय वय ना, नाता नाही साबे पाय पडणं, पण अंतकरण पाय मंदिर ना जोडे जायच नाही, देवनी जोडी डोकं टेकणं, याला म्हणतात अंतकरण पाय पाय पडणं. नुसतं कथा करणं सांग महाराजनी मनीषीन करीले हाय वेगळं, आणि अंतकरण पाय इथलं बडं नियोजन करणं याले म्हणतस अंतकरण ताई करणं. जय श्री राधे भाऊ. शिट्ट्या नका वाजू दे. मला पहिला पण चिठ्ठीच ना शिट्टीच ना पुरा रागी, कारण दाखल पण शिट्ट्या बी ऐकी राहनो आणि चिठ्ठ्या बी वाची राहनो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्तुती करायला शब्द कमी पडतात महाराज. निस्वार्थ सेवा केलेली आहे सर्व ग्रुपने, आणि जर असेच सर्व लोक असतील तर नक्कीच धर्माचा प्रचार प्रसार व्हायला वेळ लागणार नाही. तरुणांनी पण वेळ काढून 7 दिवस कथा ऐकली. आजच्या 8व्या कीर्तनाला सुद्धा, कीर्तनाला येतात, कथेला येतात, विशेष नाही, पण महाराज रात्रभर जागून ते पूर्ण इथं सांभाळतात, हे विशेष आहे. हा, एरिया चांगला आहे, लोक चांगले आहेत, बठे मन होतं. थोडंसं मनमा खंत राहिली, म्हणजे मी आठे कोणले दोष देणार नाही सोनू दादाशी. मना अलगर्जेपणा माल नड राहिना, माल सुधारणच नाही. मोबाईल विसरी गो मी आठे रातले 7 दिन लोक कथा आहे की लोकेशने, म्हणजे असं नाही ना मोबाईल चोराई घ्या असं म्हणाल नाही चालव. मोबाईल दौडी घ्या म्हणा, काही चोराई घ्या कोणले म्हणणं पडी की जमाई उपाडली ना त्याला चोराई जायला म्हणताय. मी ठेल होता, मीच विसरी गो, कोणीतरी उचलेली ना. पण आता रवी किरण महाराज ना मोबाईल आहे, देवाल गो त्या का चोर म्हणी भाऊ. बाकी ना इच्छा वैष्णी बी देवात नाही, आणि बाकी नसले असं वाटे महाराज आमनं लेकरू उचलेलं होतं त्याला समजणं नाही, आमले सकाळी सांगत त्यांनी असा बी होतीन भाविक ते देतीन, आणि नाही बी देणं ते बिचारा ऐकतीन बी, ते फक्त तो 1000 ना पुढे जावा नाही. पुरा जुना आहे मी, पुरा नीचे मन गाडी देखील समजतो ना दादासाहेब तुम्ही. पुरा फुटेल येतो, काहीच काम नाही. इथलं आहे त्या मग कार्ड अटकी जायला म्हणा, येणारा कॉन्टॅक्ट थांबी जायलेत लोकेशन, बाकी दुसरं काही नुकसान शे नाही. आणि म्हणा मोबाईल मग असं काय सापडावं बी नाही भाऊ, म्हणा दुसरं काय होई भाऊ असं त्या धंदा करतच नाही मी. मनीषीन कोणता डर बी नाही मोबाईल चोरावाना. मोबाईल चोरावाना बाकीच ना, ते दुसरा असले डर राहत होत तुम्ही बाई अव का बदनाम कर टाकी भाऊ, दुसरं काय सापडी जाई भाई आले पठ्ठ्यानं, तसं काहीच सापडाव नाही. हां, आपला नियम म्हणे बड्या गोष्टीच नाही ना, आपण इथला लाचार काही शेतच नाही, नाही का. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जारगावला साथ करतात. आपले सुरतची श्रीमंती म्हणजे आमचे अमोल बाबा आहेत. गायनाला खास करून आलेले आमचे गोकुळ बाबा शिंदखेडेकर आहेत. इकडे आमचे गौरव बाबा आहेत, इथंच असतात सुरतमध्ये, 1 नंबर बकवास वाजवतात महाराज. आणि माझे जीवा भावाचे असणारे आमचे संजू बाबा. हां, अजून आमचे विनेकरी बाबा आहेत, आमचे महाराज जे आहेत, आमचे सगळे भजनी मंडळ आहे. सर्व चेहरे ओळखीचे आहेत, फक्त नावं सांगता येणार नाही. भेटत राहतात. साऊंड सिस्टमचे मालक आमचे वरजडीचे भाऊ, भाऊसाहेब भाऊ, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. खरं तर पोरगीने कमी वयात कथा करणं एवढं सोपं नाही आहे. 8 इंचनी बोलणं इथलं सोपं नाही. काही लोक आहेत ना आमना बोलण्यावर बी काही टीका करतात. नाही, ते जरा जास्त बोली घ्यात महाराज, ती पोर वयना मानले जास्त बोली घे असं सांगणारा बी राहतस. पण 8 येऊ ना तर होय समजस. आमनं बोलणारच ना, जाऊ द्या, जे सत्कार करायला येतच ना फुलार टाकाल त्यासली जरा पायण्या पोट्या घेतल्या गाणं म्हणतेस असं.
10 मित्रच मग बोलता येत नाही, 8 बशीसनी बोलणं इथलं सोपं नाही. आमलेच माहिती आमले काय करणं पडत. विठल विठल बरीच मंडळी लांबून लांबून कीर्तनाला कथेला आलेली आहे आणि अजून विशेष करून महाराष्ट्रामधनं कानादेशामधनं माझे आईवडील आलेले आहेत. नगावचे आई बाबा, आमची नाशिकची आई आलेली, जव्हारच्या मॅडम आलेल्या आहेत. आणि मी रात्री सांगत होतो माझं पूर्ण फॅमिली चिथं आलेली. माझा मुलगा पण आहे, बसला असेल. कुठे किडा पाडा ना का नको रे. लोक आडे चांगला आहेत ते बरं आहे, नाही ते बाकी नावजी नीच राहतं रे. महाराज तेवजी नाक लावा त्यांना कितला किडा पाड रे ना गुचू पडीच रे जड येत. माझी फॅमिली आलेली आहे, त्यात माझी पत्नी सुशिक्षित भाषेत सांगायचं माझी मिसेस. तुम्ही सांगशात तुम्ही येले मिसेस त्या मामले काय विशेष, पण येले बुवा सांगणं गरजेचं आहे ना. पूर्ण फॅमिली आलेली आहे. आणि खरं तर सर्वांचे धन्यवाद. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विशाल भैया एवढ्या लांबून आले. रात्री तुषार दादा साहेब होते ना आपल्याला भेटले ते दादा शूटिंगवाले, हर्षल दादा साहेब. आज त्यांची गैरहजेरी, दिवसा ड्युटी वगैरे असेल नाही का. हो खरंच तर हे सगळे मोबाईलवाले दादा जे रील स्टार आहेत, रील बनवतात. ताई काल बोलून गेल्या विशाखाताई की नाही भाई तुम्ही कामधंदा सोडून एवढ्या मेहनतीने लागले आणि तो प्रचार प्रसार जोरात केलेला आहे. एवढा प्रचार प्रसार करेल तुम्ही इंस्टाग्रामना माध्यम तीन मनाकडे तीन कोणीच दुश्मन नाही, पण जे आमले दुश्मन समजतस ना त्या घर बटी बटी बही राहणार. इथला प्रचार प्रसार करा टाकेले तुम्ही. या साऊंडवाला आटे लिखतस ना त्यासना साऊंड ना प्रचार साई साऊंड वरजडी मला आटे बोर्ड लिख नाही जलने वालों की दुआ. विठल विठल अजून बॉन्सर दादा कुठे आहेत, कुठे गेले. हां नाही नाही सावलीसाठी बरोबर येत तुम्ही तटे काही चिंता नका करा. मी फक्त परिचय दिले ना. बिचाऱ्यांनी 8 दिवसापासून कंटिन्यू हाजरी लावली आहे. त्याच नामाचा आला ना इथला आनंद लिहून आम्ही. मला असं वाटतं ना गुजरातना मंत्री मी जेवू मग कवय कवय असा बास होय मी का मोठा खून बिन कट्टा केले वाहतिरिकीन मायक जाणं येणं पडे मला. पण खरंच आनंद आला त्यांच्यामध्ये. पण बिचाऱ्यांनी खूप मनापासून सेवा दिलेली आहे. खरं तर त्यांचेही धन्यवाद. तुम्ही सगळे आले तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि जरा अर्ध्या तासासाठी कीर्तन करूयात आणि कार्यक्रमाची सांगता करूयात कारण तुम्हालाही महाप्रसाद घ्यायचा आहे. बरोबर आहे की नाही. प्रसाद का नाही का नाही, प्रसाद का नाही का कीर्तन ऐक नाही काय म्हणजे म्हणे जिरावाले जेलेत तुम्ही. बरं काय हरकत नाही. विठल विठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या भंगातून भगवंताचा जन्म सांगतात. आणि जन्म झाल्याच्या नंतर एकीकडे आनंद आणि एकीकडे दुःख आहे. महाराज घटना घडली पण काही लोकांना आनंद होतो काही लोकांना दुःख होतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याचा पाय मोडलेला आहे. बघायला जाणारे 2 प्रकारचे लोक. एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्याला अटॅक आलेला आहे आणि बघायला गेल्याच्या नंतर त्या पेशंटला बघायला जाणारे 2 प्रकारचे लोक असतात. जो जिवाड्याचा असेल, जो प्रेम करणारा असेल तो म्हणतो जाऊ द्या हो आप्पा पाय मुंडा पायवर गोष्ट गई पण जीव ते वाची घ्या ना, जीव तो वाची घ्या ना. दुसरी बाजू जे जडके असतात, जे आपल्यावर जडतात ते आता खाली येतच पण किडा पाडतस देखी बी जातच आडे वा बी कर जातात आणि तथा जाईन सांगतात भर न पडणार त्याले. पेशंट एकच आहे पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं विचार करणारे. घटना घडती पण विचार करणारे हर एक प्रकाराने विचार करतात नाही का. हो प्रत्येक
भावनेने विचार करतात. महाराज तसंच भगवंताचा जन्म झालेला, पण देवाचा जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा दोन बाजू, जसे नाण्याच्या दोन बाजू तशा इथं सुद्धा दोन बाजू मानल्या आहेत. भगवंताचा जन्म झाला, गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला, पण मथुरेची परिस्थिती या भंगातून पहिले सांगतायत. मथुरेमध्ये काय झालं? दृष्टाला चढकाप सुटला. बघा ना, देव जन्माला आल्याच्या नंतर जर दुश्मनाला चढकाप सुटत असेल, देव जन्माला येलवर जर का जणणारा शेतस, देव जन्माला येलवर लोक दुःख लागत, ते तुमनं म्हणा लागावणी आहे कसा अर्थ. देव जन्माला येलवर सुद्धा दुःख लागस, तुम्ही आपण तर साधारण लोकेश येतच. तुम्हाला सांगतो बरं का, ज्याला काही चांगलं करायचं असेल ना, तर त्या माणसाने लोकांकडे बघणे नाही, कारण दोष देणारे देवालाही दोष देत होते. पतिव्रता सीतेला बदनाम करणारा समाजातला एक नालायक होता, तुम्हाला मला बदनाम करणार नाही अशी अपेक्षा काय ठेवायची. रात्रीनच यांनीच या संपणारा नाही येतच. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. माईकवर बोल राही ना तरी मना आवाजले दाबी मार राहणार बहिणी होऊन तुम्ही, म्हणजे तुम्हाला गरमा बाहेर सारखंच रास का ताईस आटे माल बी शांतता लागू दी राहण्यात नाही तुम्ही. विठ्ठल विठ्ठल रावसाहेब दादा, जीवन जगत असताना काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे मी जे सांगतोय ना, भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देव जन्माला येतोय तरी काही लोकांना वाईट वाटत होतं महाराज. ज्यांचे विचार वाईट आहे ते वाईट विचार करतील, तो त्यांचा दोष आहे. पण मी नेहमी सांगत असताना सांगतो, समजा 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 सोनू दादा श्रीसल्याडे काही स्वार्थाने कथानं नियोजन कर. पिंटू दादासाहेब, सोनू दादा श्रीसल्याडे काही फॉर्म भरणार नाही होता, महानगरपालिकांना बी काही संबंध नाही, फक्त सेवा करणीशी मनीषीन कथानं आयोजन कर. ज्या भाविक आहेत त्यासले असं वाटेन का सोनू दादा श्रीमुळे किंवा त्यासनं पूर्ण टीम मुळे आपले 7 दिन कथा ऐकायला भेटणी. आई चांगला विचार ना लोक सांगतील, पण ज्यासले किडा पाडणार ते एकच सांगतील, हा फुकट कोण करस का भो, काहीतरी नफा लागणार होईन त्यासले, भले घरतेन का मग, हा घरतेन का तांदूळ खिचडी खावानी होय ना. पण ज्यासले किडा पाडणार ते पाडणारच आहेत. मग या किडा पाडणारले ब्याईने आपण जगानं थांबडलेवा ना का? अजिबात नाही. या धंदा आहे, या किडा पाडतील पाडत राहतील, यासले घाबरायला नाही. कारण मनापाने ना, मी देव नंतर सांगस, मला पहिले जगानी पद्धतच आवडत सांगा ना. लोकेश ना विचार करा नाही, लोके इथला वायबर शेत पतिव्रता सीताले बदनाम करा टाका, तुमले मला करत नाही कसावर. भगवंत जन्माला आला, पर दोन्हीकडेची परिस्थिती वेगवेगळी आहे. गोकुळात आनंद उत्सव साजरा होतोय आणि इकडे मथुरेमध्ये दृष्टाला चढकाप सुटतोय. मग भगवंताचा जन्म तुम्ही विशाखा सखींच्या मुखातून 4थ्या दिवशी ऐकलेला आहे, तरी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करतोय. लग्न होतं वसुदेवाचं आणि देवकी मातेचं. वसुदेवाचं आणि देवकी मातेचं लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर जी मिरवणूक काढली जाते, पहिले काढत आते नेहमी दाखलपणे देखील लग्नामा पहिले 3 दाव मिरवणुका निघेत. पहिली हाडदला इसणी, त्याला काय म्हणत बहिणीस, हा फुनक, हा हाडद लागानंतर निघेते, लग्न लागाना पहिले निघेती, हा तर मागे बसेल दादा काका, तुम ना होई झालेत ना, तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील राहणार, तुमले लगीन समजत नाही असा देखील राहणार. लगीन लगीन बाबा लगीन, हा वर घोडा काढतात ना. आणि पहिले लग्न लागल्याच्या नंतर पुन्हा मिरवणूक काढायची, त्याला काय म्हणायचे? वरात ते वै घेणार. लगीनना पहिले निघे ती वरात, लग्नाना नंतर बी रातली निघे.
बीत बीत म्हणत त्याले. हा ते बीत काय हाच समजत नाही. आपण बऱ्याच प्रथा मोडण्याला आहेत बरं का हिंदू धर्माने. बरंच नुकसान करायनो आपलेच समजी नाही राहिना. आपण कितला शिकी चालवत नाही, आपला सत्यानाश करली राहिनो. जुना लोक येडाने होतात, प्रत्येक गोष्टींमागे काहीतरी कारणे होतात. बीत काढत पहिला लोके. आते पहिले लोके हाडदला आहेत 8-8 दिननी हाडत राय. 8 दिननी हाडत 5 दिनवर उनी, 5 दिननी 3 दिनवर उनी, नंतर 2 दिन. आता ते 1 रोज मा बट मोडलेतच. बाकी ना ते 1 रोज मा दखा पाहिन साखरपुडा हाडद लगीन बट 1 खटे. तुल मी पटी गो माल तू पटी गई चाल कोर्टामा मीठ हाड दांगडो. 1 रोज मा दखा सहित बट आवडलेतच. पहिले देखाल मायबाप जायत, गली आलीवाला जायत, 2-4 म्हातारा जायत आणि तरुण भाऊले सांगत जास्त ना राहिले ते असले बरं का. राहायलवाला बी येलेत ना का बडा पुंजाय जायले तर. हा राहायलवाला सांगत लग्न संबंध पहिले जोडेत ना म्हातारा बाबा 1-2 संगे राय दादाशे सोनू दादाशे 2-4 म्हातारा जायत पहिले पोरगी देखेत किंवा पोरगीवाला पोरगाल देखेत. 100 मैन 95% पुरी संसार करेत पहिल्या संजू बाबा वय जायला का बाकी ध्यानमा ठेवच्यात बरं गौरव बाबा. 100 मै 95 पोरी पोरे संसार करेत आणि 5 फारकत्या वयत. आते 100 मै 95 फारकत्या 5च टिकी राहिल्या. का बर त्यानं कारण असं आहे. पहिले देखाले बाबा लोके लय जायत ना, त्या बाबा देखताच सांगतेत आई वातावरण आपली पोरले योग्य नाही साठी पोर देवानी नाही किंवा पोर देखायला जावानंतर नाही बो पोरणा मायना स्वभाव की पोरणा बापना स्वभाव असाशे हे आपले चालणार नाही, आपली लेवलमा बसणार नाही असा या बाबा लोकेश ना उन्हाळा जास्त खायला राहत ते अंदाज लायली आहेत. लगेच जमान पहिलेच सांगतात आई आपली टिकाव नाही भाऊ चाल घर. जर नवरदेव पोहे काय ना तरी बी बाबा सांग नको रे नाही म्हणते घर चिलग रही. 100 मै 95 लग्ने टिकेत. आते 5च टिकतस 95 फारकत्या का बरवतीस. कारण आते ना पोरे पुरी दखाल जातस ना बाबा असले नाही लय जाते या म्हातारा असले दल्ला असले नाही लय जातस या पोरे जातस. यानकरता पोर दखाल जास ने अवसंगी मित्र लय जास ने मित्रच लय विचारस कार बावड्या पटनीर तुले ओ भाऊ तून करता येलेत रे काका. तू पिंट्याल्यान बावड्याली चरशी तुल पटणी का तो उभा पिकोर ताबा लिली रे काका. तू त्याला नको विचारू रे आय बा हाऊ सत्याना जोयरा ना आपला. हा बऱ्याच गोष्टी जुन्या सांगा ना म्हणा. जुनं सांगा मग कीर्तन व्हायचाच नाही अभंग राहायचाच म्हणा. जुनं काहीच राहिना नाही आते. मी नेहमी कीर्तन मग सांगास म्हणा विनेकरी बाबासकडे देखा या बाबा टाडकरी बाबासकडे देखा या बाबासकडे देखा. या 55-60 नगर म्हणा बाबा बाबा देखील 68 वर्षांनी वय पण गाल देखील बाबास लाज वाटच बर तरुण असल्या असं देखीच नाही बाबासकडे देखा. हा कारण पहिलं खाणं बी तसं होतं बाबा. भाजी जर सरी जाय ना या म्हातारा असली विचारा तुम्हाला मायबाप भाजी सरानंतर काय खावायला देत. पहिला मायबाप पोरसले असं काही महिने खावाड्यात. गरमा बाजरीन भाकर राव पोई राव काला मोठ देत त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत काय भाऊ गुई तेल ना काला असा दान गल्ला म्हातारा राह. आता आपल्या माया भाजी जर सरी गे का मॅगी बनाई देते. हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तो दिन आगी त्याला चांगलं खावाडत जाय काकू. मॅगी खाय काय डेबऱ्या येवल्या ना आत पाय इथला दिखतच त्यास ना. जुनं काहीच राहिलं नाही महाराज. मी प्रत्येक कीर्तनमा सांगताना सांगत जुनं जर सांगा ना तरी अख्खा दिन सांगतो मी जुनं मटेरियल तरी सरत नाही. पहिल्या बाया इथल्या नेममार आहेत ना सोनू दादाशी रावसाहेब भाऊ सासराले देखता सुनबाई डोकावर पदरली का बर. सासरा बी तसा नेममार आहे तो. सासरा सुद्धा सुनबाईल दकीश नाही सक्की बायकोल सुद्धा बोलायला घाबरेत. आई खरं आहे का नाही आई साहेब खरं आहे ना. सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत म्हणजे बायको सक्कीच राहस बुवा.
पण जर मन बायको संगे बोलताना म्हणा तोल घ्या मन सुन बाई काय विचार करी माय मन सासराल बी काही सुमाराने मन सासूल काय बी बोलतस म्हणजे इथला मर्यादा सासराटी म्हणेन सुनबाई डोकावर पदरली. आता ज्या नवीन वैर आहेत ना त्या रिमिक्स सासरा आहेत अमोल बाबा. रिमिक्स ढिंग चाकटी चाक ढिंग चाकटी चाक रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स. पहिला सासरा सुनबाईनी लास्ट येत म्हणेन ती सुनबाई पदरली. आते ना सासरा सुनबाई घरमा काम आवरच नाही इथलची चड्डी घाली फिरतस. ओ भाऊ चड्डीनं माप वाढाव रे काका अरे निदान थोडी लंबाडी तरी ले रे भाऊ. आई इथलची चड्डी घाली फिर ओ बानट सुरूत ना काय ती पोर पदरली काय अपेक्षा ठेवत बघ तू चड्डीनं त्याने आहे काय सत्यानाच करणार पापी तुम्ही. विठल 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 लग्नाची सुद्धा बऱ्याच गोष्टींची परंपरा आपण विसरत चाललोय. पहिले लग्न व्हायचे ना बीद सॉरी फुलक वरात आणि मग बीद हा नियम होता. त्यांना नंतर बी त्यांना मधमा बी लग्न जर राहिनं आता ही पद्धत वेगळी जेवणे सकाळी मग चालू कर देतच नाही ते पहिले लग्नसमा लग्न लागाशिवाय जेवण भेटे नाही. हा त्या लेकरे रडेत आणि त्या काय त्याच नाही बाबा बाबा नाही भो भेटाव नाही लगीन लागीन तर जेवण भेटीन का बर. पहिले लगीन मा डाळ भात बने म्हणजे आते बी बनवतोस आता आयटम वाढी घ्यात डाळ भात बनायत आणि त्या डाळल्या आपण आता डाळ म्हणतस पण त्यानं खरं नाव वरण आहे आणि वरणले संस्कृत मा वरण्य म्हणतस. वरण्य वर म्हणजे वरण्य वर पक्ष नवरदेवना पक्ष म्हणजे वरण आणि नवरी वधूचा पक्ष म्हणजे भात. वरण आणि भात वेगवेगळा. जोपर्यंत लग्न लागत नाही तोपर्यंत नवरदेवची माय नवरीची माय नवरदेवचा बाप नवरीचा बाप. लग्न लागलं डाळ मध्ये भात आणि भात मध्ये डाळ मिक्स झाली लग्न लागलं मग नवरदेव नवरीना माय बाप नाही त्या एकमेक व्याई जायत. हा असा नियम होतात पहिला. डाळ भात मिक्स होईनात व्याई घ्या हा नियम होता. पण आता चालू आहे गे आता नियमनं काही पालन होत नाही. ज्यान पद्धत मा जो तो जगी राहणं आपण फक्त सांगा ना काम शे. पहिले लोक लगीन मा साड्या लिहित साड्या येणारा कलोरीशले काय म्हणतात तुमच्याकडे कलोऱ्याच म्हणतस ना हा कलोऱ्या म्हणतस. काना देशमा काही बागस मा कंडोल्या म्हणतस. त्या कलोऱ्या येणारीसले साड्या लिहित नवरदेव नवरीस कडते का बरं माहितीये का. नवरदेव कडते ते खास करी साड्या लिहित त्यांना कारण असेल लोक आता सुशिक्षित होई घ्यात कपडाच मा पैसा घालायला विरोध करायला लाग्यात. पण त्यांना मागलं कारण असं होतं लग्नामा पहिले ते अन्नदान वस कन्यादान वस आणि लगेच वस्त्रदान बी वस असा तिन्ही दान होतस मनीषीन ला साड्या लिहित हा नियम होता. आता शिकी घ्यातनी सत्यानाश करले ना विठल विठल लग्न लागल्याच्या नंतर बीज मिरवत असताना कौन स्वतः र ताकत होता नवरदेव नवरी वसुदेवानी देवकी माता बसलेली र ताकत असताना अचानकच आकाशाची वाणी झाली. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं कंसा ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय का त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. ऐकलं कंसानं आणि कंसाला असं वाटत होतं देवकीच्या पोटी येणारा जर 8वा पुत्र मला मारत असेल त्याच्यापेक्षा ना असं करतो देवकीलाच संपवतो म्हणजे पहिला बी नाही 8वा बी नाही. हातामध्ये खडगं घेतलं आणि देवकीवर चालून गेला. कसं हातामध्ये खडग घेऊन मारा या दावला घेऊन या खडग हमारा या दावला अरे घेऊन या खडग हमारा या दावला घेऊन या खडग हमारा या दावला अरे घेऊन या खडग